नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पर्यावरणाकडून प्रभावित होणे आणि पर्यावरणाला प्रभावित करणे इंटरेस्टिंग विषय आहे. आपण भाग 1 मध्ये आता आहोत. आपण एकत्र शिकत असलेल्या या अद्भुत अभ्यासक्रमाच्या 15व्या युनिट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आता जसं नाव सांगितलं की पर्यावरणावर प्रभाव टाकणे आणि पर्यावरणापासून प्रभावित होणे हा या घटकाचा विषय आहे. पण पुढे जाण्याआधी आपण मागच्या युनिटमध्ये काय चर्चा केली याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तुम्हाला आठवत असेल की आपण जगात प्रकट होत असलेल्या बौद्धिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचा वापर कसा करू शकतो याबद्दल चर्चा केली. त्या कारण सतत वाढत आहेत आणि आपल्याला त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जसजशी जगातली निराशा वाढत जाते तसतशी या ऊर्जाही वाढत चाललेल्या आहेत हेही आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्याला बौद्धिक आणि आध्यात्मिक ऊर्जेच्या नव्या लाटा प्राप्त होतात. समाजाच्या प्रगतीत युवकांची काय भूमिका असू शकते यावरही आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला आठवतंय आपण असं म्हणतो की तरुण जग पुढे नेऊ शकतात. यूथ कॅन मूव्ह द वर्ल्ड. तरुणाईची स्वतःची खास वैशिष्ट्ये असतात, गुण असतात जे इतर लोकांमध्ये आपल्याला सापडत नाहीत. मग हे कुठले गुण आहेत, कुठली ही खास वैशिष्ट्ये आहेत? ते अडचणी सहन करू शकतात, त्यांच्यात उत्साह आहे आणि ते कष्टाचे आणि कठीण कामासाठी ते नेहमीच तयार असतात. त्यामुळे जगात परिवर्तन घडवण्यास ते आघाडीवर असायला हवेत. मानवी समृद्धी म्हणजे त्याच्या पूर्ण अर्थाने काय, त्याचा अर्थ काय होतो मानवी समृद्धीचा याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे. त्याची अर्थ असाच होता की ती केवळ आर्थिक समृद्धी नसून त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मानवतेचे एकंदर कल्याण ज्यामध्ये आर्थिक, पर्यावरणीय, आध्यात्मिक, नैतिक, बौद्धिक सर्व मिळून आपण असे म्हणू शकतो की खरोखरच आपण समृद्ध आहोत जेव्हा या वेगवेगळ्या अंगांनी आपलं कल्याण होतं. नाहीतर थोडी जास्त आर्थिक संसाधने हीच खरी समृद्धी आहे हा चुकीचा समज आहे. आपल्या संस्थांमध्ये सध्या जे शिक्षण मिळत आहे ते मानव जातीच्या उच्च भवितव्यापर्यंत पोहोचण्यास आपल्याला कितपत मदत करू शकते याबद्दलही आपण चर्चा केली. आता आपण नुकत्याच सुरू करत असलेल्या ह्या नव्या सत्राची तयारी म्हणून 2 प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे की आपल्यात अनेक निष्ठा आहेत. विश्वासूपणा, नातेसंबंध, कुटुंबाशी, समुदायाप्रती आणि समाजाप्रती निष्ठा म्हणजेच काय, एक प्रकारची बांधिलकी आहे. सो या निष्ठांचा आपल्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो का? दुसरं म्हणजे ग्राहक समाज म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? आजच्या जगाचे एक प्रमुख वैशिष्ट्य कोणते ह्याच्यावरती पण आपण विचार करणार आहोत. युनेस्कोने लर्निंग द ट्रेजर विदिन नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. 1998चा हा खूप जुना अहवाल आहे. त्यात म्हटले आहे की मानव आणि त्यांचे पर्यावरण यांचे नाते समजून घेतले तरच आपण जग समजून घेऊ शकू, अन्यथा दुसरा कोणताही मार्ग नाही, असं अतिशय स्पष्ट आणि चोख विधान त्यांनी केलेलं आहे. मग आता प्रश्न असा आहे की स्त्री पुरुषांना त्यांच्या पर्यावरणाशी बांधून ठेवणाऱ्या संबंधांबद्दल सर्व समावेशक दृष्टिकोन कसा विकसित केला पाहिजे? पर्यावरणात नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरण या दोन्हींचा समावेश असतो हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जागतिक एकात्मतेचा अर्थ म्हणजे विविधतेचा आदर करून स्वतःच्या अस्मितेवर लक्ष केंद्रित करण्याच्या अंतर्मुख प्रवृत्तीवर मात करणे असंही होतं. हे सर्व त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. शिक्षणाने व्यक्तींना त्यांच्या मुळांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्यात म्हटलेलं आहे. शिक्षणाने नक्की काय करावे जेणेकरून आपल्याला आपल्या मुळांची जाणीव होईल? कदाचित ह्याचा विचार आपण कधीच केला नसेल. आज आपण इथपर्यंत कसं पोहोचलो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपले पूर्वज कोण होते, त्यांनी कोणती महान सेवा केली आहे, त्यांनी आपल्यासाठी कोणती छान सुंदर अशी मिळकत सोडलेली आहे, त्यांच्याकडून आपल्याला काय वारसा मिळाला आहे, भौतिक अभौतिक दोन्ही गोष्टी. त्यामुळे तरुणांना त्यांच्या मुळांची जाणीव करून द्या जेणेकरून त्यांना जगात आपले स्थान निश्चित करता येईल. पण त्यांना इतर संस्कृतींबद्दल आणि लोकांना आदर देण्याबाबत सुद्धा आपल्याला म्हणजे त्यांना शिकवायला पाहिजे आहे.
आमच्या NSS स्वयंसेवकांपैकी बऱ्याच स्वयंसेवकांनी एका नामांकित विद्यापीठात काही उपक्रम केलेले आहेत. त्यात गावकऱ्यांना त्यांच्या गावाचा इतिहास लिहिण्यास मदत करणं हा एक सुंदर उपक्रम त्यांनी हाती घेतलेला होता. ते इतकं महत्त्वाचं आहे कारण आधी होऊन गेलेल्यांनी खूप त्याग करून समुदाय, समाज हे घडवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. जे आधी गेले आहेत त्यांनी खूप चांगले उपक्रम राबवले आहेत, पण त्याची ना कुठेच नोंद केली गेलेली नसते. आपल्या पूर्वजांनी समाजासाठी हे केलं आहे हे कळल्यावर अर्थातच आपल्याला काय होतं, आपल्याला स्वतःला प्रेरणा मिळते. मग विचार करा की आता मी काय सोडून जाणार आहे, मी काय चांगलं करावं आपल्या समाजासाठी. तर दुसरीकडे मतभेद अधोरेखित केल्याने आणि श्रेष्ठत्वाची भावना व्यक्त केल्याने शांतता आणि ऐक्यास प्रतिकूल वातावरण तयार होईल. आपण असे म्हणतो की आपल्या पूर्वजांनी काय केलं त्यांच्या संदर्भात आज आपण कुठे उभे आहोत हे आपल्याला कळले पाहिजे. हे बरोबर आहे, ह्याच्यामध्ये चूक काहीच नाहीये. पण त्यामुळे आपल्यात एक प्रकारची श्रेष्ठत्वाची भावना मात्र वाढू नये असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? येस मॅडम, या ठिकाणी इथे सांगावंसे वाटते की तुम्ही इथे जे बोललात की आपण श्रेष्ठ आहोत आणि उगाचच गर्व दाखवणे हे त्याच्या विरुद्ध आहे. नक्कीच आहे. म्हणजे तुम्ही जे काही शोधलेलं आहे त्याचा तुम्हाला आनंद वाटावा. अगदी बरोबर बोललात. त्यात म्हटलं आहे की सत्याचा आग्रह धरला तर मानवी समूह, लोक, राष्ट्र आणि देश सर्व एकसारखे नसतात हे आपल्याला पहिल्यांदा मान्य करावं लागेल. म्हणून विविधता मान्य करणे, इतर संस्कृतींमधील सौंदर्यांचं कौतुक करणं हे असायलाच पाहिजे. ही साधी गोष्ट आपल्याला आपल्या तात्कालिक अनुभवाच्या पलीकडे पाहण्यास भाग पाडते की अजून काहीतरी पुढे आहे. लोकांमधील फरक ओळखण्यास आणि स्वीकारण्यास सुद्धा हे आपल्याला भाग पाडते. केवळ आमचाच नव्हे तर इतर लोकांचाही तितकाच समृद्ध आणि उद्बोधक इतिहास शोधण्यासाठीही ते आपल्याला भाग पाडते की आपली भावना वेगळी असावी. त्यामुळे इतरांचाही इतिहास तितकाच समृद्ध आहे, अद्भुत आहे हे समजण्यासाठी पण आपल्याला इथे भाग पाडलं जातं. इतर संस्कृतींचे ज्ञान आपल्याला स्वतःच्या संस्कृतीच्या वेगळेपणाची जाणीव करून देते, परंतु सर्व मानवतेसाठी समान सांस्कृतिक वारशाची जाणीव देखील त्याचबरोबर आपल्याला होते. आपल्याला केवळ आपली संस्कृती माहीत नाही तर आपल्याला इतर संस्कृती देखील माहिती असतात हे अत्यंत म्हणजे तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपण जे म्हणलात त्यापैकी मला इथे हे समजलं आहे की आपल्या संस्कृतीत असलेल्या सुंदर मुद्द्यांचे आपण कौतुक करत असलो तरी संपूर्ण मानव जातीला जे साम्य असणारे किंवा असे बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि हेही आपल्याला त्यामधून लक्षात येत असते. पुढे जाऊन असे सांगावसे वाटते की आणि हेच आपल्याला एक मानव जात म्हणून खरोखर एकत्र बांधून ठेवत असते. मला खरंच सांगावंसं वाटतं की विशेषतः ज्या संस्था, महाविद्यालय, विद्यापीठे जिथे आपल्याला विविध पार्श्वभूमीचे देशाच्या विविध भागातील, जगाच्या विविध भागातील विद्यार्थी असण्याचे भाग्य लाभते आहे, तिथे युनेस्कोने जे म्हटले आहे की त्यावर काम करण्याची ही मोठी संधी आहे आपल्याकडे. तर इतर संस्कृतीबद्दल अतिशय पद्धतशीरपणे आपण जाणून घेणे, आपली संस्कृती एकमेकांशी शेअर करणे, सामायिक करणे, जेणेकरून शेवटी आपल्याला काय साम्य आहे किंवा काय कॉमनॅलिटीज आहेत ते आपण पाहू शकू आणि हीच समानता आपल्याला एका छोट्या पृथ्वीवर राहणारी एक मानवजात म्हणून एकत्र बांधून ठेवते. खरंच खूप सुंदर, तुम्ही फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. या सत्राच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपले सामाजिक संबंध आणि आपली बांधिलकी, निष्ठा, विविध गटांशी असलेली जी बांधिलकी आहे हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. व्यक्तींची व्याख्या इतर लोकांच्या संदर्भानुसार केली जाते, मग वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही प्रकारे केली जाते आणि त्याचबरोबर सतत बदलत्या पद्धतीने ते ज्या विविध गटांशी त्यांची बांधिलकी असते, निष्ठा ठेवतात, त्यानुसार सुद्धा त्यांची जी व्याख्या आहे ती केली जाते. मग कुटुंब किंवा स्थानिक समुदाय अशा मर्यादित गटांच्या पलीकडे अगदी राष्ट्रीय समुदाय, समाज ज्यांच्याशी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत अशी आपल्याला जाणीव होते. तेव्हा आपण समान मूल्यांचा शोध घेण्याची इच्छा ठेवतो. म्हणजे कॉमनॅलिटीज जे तुम्ही आत्ता म्हणालात, ही समान मूल्य, हे जे कॉमनॅलिटीज असतात ही मानव जातीच्या बौद्धिक
आणि नैतिक एकात्मतेचा पाया ठरू शकतील. याचा अर्थ असा आहे की आपली जरी स्थानिक समुदाय किंवा राष्ट्रीय समुदाय या सर्वांची एखादी बांधिलकी असली तरी संपूर्ण मानवजातीला एकत्र बांधून ठेवतील. आपला बौद्धिक पाया म्हणून आणि आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा पाया बनणाऱ्या या समान मूल्यांचा शोध घेण्याची गरज आहे की कुठल्या कुठल्या ह्या कॉमनॅलिटीज आपल्याला सगळीकडे सापडतात. त्यामुळे जागतिक ऐक्याच्या हितासाठी आपल्याला आपल्या बांधिलकीच्या पुढे निष्ठांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. चला आता आपल्या प्रत्येकात असलेल्या निष्ठांचा किंवा बांधिलकीचा विचार करूया आणि मग तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असलेल्या अशाच वेगवेगळ्या काही वचनबद्धता ज्या आपण असतो किंवा आपण बांधिलकी ठेवतो एखाद्या गोष्टीशी एखाद्या व्यक्तीशी ते समजून घेऊया. सर्वप्रथम कुटुंबाप्रती तुमची निष्ठा बांधिलकी, मग स्थानिक समुदायाप्रती असलेली तुमची बांधिलकी, त्यानंतर तुमची समाजाप्रती किंवा राष्ट्राप्रती असलेली निष्ठा किंवा त्याप्रती असलेली बांधिलकी काय आहे, आणि चौथे म्हणजे कदाचित तुमच्या कामाबद्दल मे बी एखाद्या स्पोर्ट्स क्लबचा तुम्ही मेंबर आहात, कदाचित तुमच्या आध्यात्मिक गटाशी इतर कोणत्याही धर्माचा उल्लेख करण्यास आपल्याला आवडत असेल किंवा काहीही असो, म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीशी तुमची निष्ठा असू शकते ज्या आपल्याकडे असू शकतात. त्यामुळे तुम्ही सल्लामसलतीसाठी एक 4 मिनिटांचा वेळ घ्यायचा आहे आणि मग यावरती चर्चा करण्यासाठी एक आता व्हिडिओ थांबवून तुम्ही तुमचं उत्तर लिहा आणि मग आपण ही चर्चा पुढे घेऊन जाऊया. ग्रेट, वंडरफुल. तुम्हाला 4 बांधिलकींबद्दल बोलायला सांगितलेलं होतं. ऑफकोर्स मी परागजींना विनंती करते, तुम्ही थोडंसं सांगू शकाल का ह्याच्याबद्दल? नक्कीच मॅडम. तर पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबाशी असलेली निष्ठा किंवा बांधिलकी. सर्वप्रथम भावनिक, त्यानंतर भावनिक आधार, त्यानंतर आर्थिक पाठबळ, कुटुंबाची काळजी घेणे, हे सर्व यामध्ये येतेच. मग जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या आणि मग कुटुंबातील सदस्यांशी होणारा मनमोकळेपणाने होणारा सुसंवाद आणि प्रामाणिकपणे तो साधला जावा. त्यानंतर सर्वांसोबत कार्यक्रम साजरे करावे, कुटुंबातील आपल्या मुलांना शैक्षणिक आधार देणे आणि त्यासोबत नंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तम अशा दर्जाचा वेळ घालवणे, या गोष्टीला प्राधान्य देणे. तर त्यांच्या जीवनात उपस्थिती आणि त्यासोबत त्यांच्या जीवनामध्ये असलेली जी व्यस्तता, विशेषतः जी घरामध्ये असलेली मुलांमध्ये, आणि नंतर नियमित संवाद आणि अर्थपूर्ण संबंधांद्वारे हे मजबूत असे बंध टिकवून ठेवणे. व्हेरी वंडरफुल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमची बांधिलकी दाखवता आहात. म्हणजे निष्ठा किंवा बांधिलकी यामध्ये बऱ्याच गोष्टींसाठी या तुम्ही जे सांगितलं ते आवश्यक आहेत. ती केवळ शाब्दिकच नाही आहे, तर कृतीत सुद्धा असते. अप्रतिम. म्हणजे तुम्ही छानच उदाहरण दिलं. तर आता तुम्ही आणखीन एक प्रश्न जो विचारला होता की स्थानिक समुदायाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल किंवा बांधिलकीबद्दल तुम्ही काही बोलू शकाल का? नक्कीच. तर स्थानिक समुदायाप्रती आमची निष्ठा, जेव्हा आम्ही आमची स्वेच्छेने सेवा देतो, हे सिद्ध होत असते तिथे. मग स्थानिक समुदायाच्या भल्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस संवाद साधला जातो, उदाहरणार्थ आपण एकत्र येऊन या समुदायाला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो, मग आपण पर्यावरणाची काळजी घेतो आणि आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण कसे करू शकतो, मग त्यासाठी आखण्यात आलेले सामुदायिक कार्यक्रम, त्यानंतर उत्सवांमध्ये कदाचित वेगवेगळ्या संस्कृतीमधील जे भिन्न प्रकारचे जे लोकांचे जे सण आहेत आणि त्यांचे जे उत्सव आहे यामध्ये भाग घेणे, त्यांच्याबरोबर त्यांच्या सणांमध्ये, त्यासोबत पारंपरिक कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी आपला वेळ देणे, त्यांना शिक्षण देऊन मेंटोरिंग करून त्यांच्यात ऐक्य निर्माण करणे, अशा प्रकारे आपण आपली निष्ठा आणि बांधिलकी ही स्थानिक समुदायाशी दाखवू शकतो. त्यासोबत जे स्थानिक शाळा असतील तिथे शनिवार रविवार 2 तास जसा वेळ मिळेल तसं देऊन समुदायातील जी वंचित मुलं आहेत त्यांना आपण शिक्षण देऊ शकतो. वा, खूपच सुंदर. म्हणजे त्यांना तुम्हाला अक्षरशः जाऊन शिकवणी पण देता येईल. तर मित्रमैत्रिणींनो, आता आपण हा जो भाग आहे तो इथे संपवणार आहे. अर्थातच परागजींनी आता 2 बांधिलकींबद्दल आपण चर्चा केलेली आहे, पण याच प्रश्नावर तुम्हाला अधिक मुद्दे मांडायला मी पुढच्या भागात सांगणार आहे. पण त्याआधी या व्हिडिओत आपण काय चर्चा केली ते बघूया. आपण बघितले की कुटुंब, समाज, देश याप्रती असलेली आपली निष्ठा किंवा बांधिलकी म्हणजे नुसतेच शब्द नाहीत तर कृती सुद्धा असली पाहिजे.
पण सर्व प्रकारच्या इतर छोट्या निष्ठा आणि बांधिलकी संपूर्ण मानवजातीचे कल्याण त्याच्या दुय्यम स्थानी असायला हव्यात. यावरती आपण चर्चा केलेली आहे. अजून इंटरेस्टिंग चर्चा आपण ही सुरू ठेवणार आहोत. लवकरच भेटूया पुढल्या भागात. धन्यवाद.